मित्रांनो, अर्थ व सांख्यिकी विभागाअंतर्गत 3 वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली आहे। त्यातील उद्या अन्वेषक या पदाचा पेपर असणार आहे। तर आपल्याला इतर 2 पदांचे पेपर परवा बघण्यासाठी भेटणार आहे। तर त्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहे आपल्या अभ्यासक्रमानुसार। तर कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला कसे सोडवायचे असतात, तर तिन्ही पदांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार। आपल्याला गाळलेली जी संख्या असते ती कोणती येईल ते सांगायचं असतं। तर बघा, जर या प्रश्नाचं म्हटलं तर हा पहिला प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल। इथं 544 दिलेले आहे। 544 पासून इथं 509 कसे आले ते बघायचं जर विचार केला तर मायनस इथं 35 झालेले बघण्यासाठी भेटतील। किती? -35। त्यानंतर जर विचार केला तर इथं 509 पासून आपल्याला 474 आलेले आहे। इथे पण -35 झालेत मित्रांनो, इथे देखील -35 झालेले आहेत। तर त्याचनुसार आपल्याला इथे पण -35 होतील। आणि जर विचार केला 439 मध्ये आपण -35 केले तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं सांगा बरं। आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 404, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारची काही ना काही ट्रिक यूज करून आपल्याला बघायचं की जी पहिली संख्या दिलेली असते त्यावरतून दुसरी संख्या कशी येते, तिसरी संख्या कशी येते, चौथी कशी येते, पाचवी कशी येते, आणि त्यानंतर आपल्याला पुढे जिथं पण प्रश्नचिन्ह असतं तिथे कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं असतं। आता जर विचार केला 404 मध्ये आपण -35 अजून केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 369। ठीक आहे, जे की आपल्याला पुढे दिलेलं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेसाठी विचारले जातात। याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार। चला पुढील प्रश्न बघा कसा विचारला गेलाय। व्यवस्थित प्रश्न बघायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा। डायरेक्टली समीकरण दिले आणि हे समीकरण तुम्हाला सोडवायला सांगितलेलं आहे। इथे जर विचार केला तर समीकरण काय दिलेलं आहे। आता समीकरण सोडवताना बहुतेक जे विद्यार्थी आहेत ते छोट्या छोट्या चुका करत असतात। समीकरण असतं तर खूप सोपं, परंतु सोडवताना जर आपण उलटी पालटी प्रोसेस केली तर आपलं समीकरण चुकून जातं। मित्रांनो, जर समीकरणामध्ये कोणत्याही समीकरणामध्ये कंस असेल तर सर्वात पहिल्यांदा कंस सोडवावा। कंस नसेल तर आपल्याला भागाकारची क्रिया असेल तर भागाकारची क्रिया करायची। त्यानंतर भागाकारची क्रिया नसेल तर गुणाकारची करायची। गुणाकारची नसेल तर आपल्याला वजाबाकी करायची। त्यानंतर आपल्याला बेरीज करायची। वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला सांगत असतो। तर बघा, सांगितल्याप्रमाणे इथे कंस नाहीये म्हणजे कंसाची क्रिया आपल्याला करण्याची गरज नाही। परंतु जर विचार केला भागाकार कुठे दिसतोय का, भागाकारची क्रिया सुद्धा कुठे दिलेली नाहीये। उदाहरण खूप सोपं आहे। हे जे समीकरण आहे खूप सोपं दिसत असेल, परंतु आता जो विद्यार्थी असेल त्याला ही जी ट्रिक आहे किंवा हा जो नियम आहे तो माहित नसेल, तो डायरेक्टली इथं काय करणार? वजाबाकी करणार, नाही तर इथे डायरेक्टली बेरीज करणार आणि अशा प्रकारचं सोडवणार आणि त्यानंतर ते आपलं उत्तर चुकून जाणार। गुणाकार दिसतोय का? गुणाकार, इथं गुणाकार दिसत आहे तर गुणाकारची क्रिया आपण करणार। आता 16 आहे असंच आपण ठेवणार, इथं मायनसचे चिन्ह हे असंच आपण ठेवणार। आता इथं 5 त्रिक 15 आपण इथे केले, त्यानंतर इथं प्लस आणि त्यानंतर 4 अशा प्रकारचं। आता ही पण क्रिया केली, त्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय? वजाबाकीची क्रिया करायची। आता आपल्याला बेरीज नाही करायची, काही विद्यार्थी इथे डायरेक्टली बेरीज करतील। आता हे असं जर केलं कधी कधी उत्तर बरोबर येतं, परंतु कधी कधी जर थोडक्यात उदाहरण वेगळं असेल, पॉइंट मध्ये उत्तर असेल तर ते आपलं उदाहरण चुकून जात असतं। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला जी क्रिया सांगितली त्यानुसार इथं करायचं असतं। आता 16तून 15 गेले, 16तून 15 गेले तर किती राहिले? 1 राहिले। ठीक आहे, आता 1 + 4 किती झाले? 5 झाले। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 5 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। अशा प्रकारचे स्टेप बाय स्टेप हे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे असतात। चुकून द्यायचं नाही, छोटे छोट्या गोष्टी असतात ते आपल्याकडून ह्या चुका करत असतात। चला याच टाईपचं एक उदाहरण अजून बघूया। आपल्याला समीकरण सोडवण्याचं उदाहरण देत आहे माझ्यासोबत, तुम्ही हे उदाहरण सोडवायचं आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या अगोदर उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा। बघा, या टाईपचे उदाहरणं तुम्हाला नक्कीच विचारले जातात। त्याच टाईपचा प्रश्न हे समीकरणच आपल्याला सोडवायचे। फक्त अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। इथे काय म्हटलेलं आहे? आता जसं म्हणाल तसे आपल्याला ही मांडणी करून घ्यायची। इथं काय म्हटलेलं आहे? पी म्हणजे प्लस म्हटलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे बेरीज म्हटलेलं आहे। त्यानंतर क्यू म्हणजे काय म्हटलेलं आहे? क्यू म्हणजे म्हटलेलं आहे वजाबाकी। त्यानंतर आर म्हणजे काय म्हटलेलं आहे? बघा, आर म्हणजे म्हटलेलं आहे गुणाकार। ठीक आहे, आर म्हणजे गुणाकार म्हटलेलं आहे, हे झालं। त्यानंतर यस म्हणजे भागाकार, यस म्हणजे भागाकार, अशा प्रकारचं आपल्याला इथं म्हटलेलं आहे। आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे समीकरण सोडवल्यानंतर ते आपल्याला सांगायचं आहे। तर त्याच प्रकारे आपल्याला करायचं। सर्वात पहिल्यांदा सांगितलं कंस असेल तर कंस सोडवायचा, त्यानंतर आपल्याला काय करायचं? भागाकार असेल तर भागाकार करायचा, गुणाकार असेल तर गुणाकार करायचा, वजाबाकी असेल तर वजाबाकी, आणि त्यानंतर शेवटी करायची बेरीज। अशा प्रकारचं हे उदाहरण आपल्याला सोडवायचे। तर बघा, आता आपण समीकरणामध्ये ह्या किमती टाकून घेऊया। बघा, आता सर्वात पहिल्यांदा हे सर्व आपण काढलेलं आहे, त्यानुसार आता आपण हे सोडवणार। इथं 10 संख्या आहे, आपण 10 घेतली। त्यानंतर आर म्हणजे काय म्हटलेलं आहे? आर म्हणजे गुणाकार, तर गुणाकार घेतला। त्यानंतर 3 आहे तसेच आपण इथं नोट केले। त्यानंतर क्यू, क्यू म्हणजे काय आहे? इथं वजाबाकी, वजाबाकी घेतली। त्यानंतर 64 आहे, 64 आपण नोट केले।
त्यानंतर यस, यस म्हणजे काय आहे, भागाकार, तर भागाकार घेतला आणि त्यानंतर पुढे काय आहे, 8 आहे, ठीक आहे, 8 आहे, तर 8 आपण आहे तसे घेतले. त्यानंतर पी म्हणजे काय आहे, आपल्याला इथं पी म्हणजे बेरीज दिलेले आहे, ठीक आहे, प्लस दिले आणि त्यानंतर 1 आणि पुढे काय येईल हे समीकरण सोडवल्यानंतर ते सांगायचं. आता सांगितल्याप्रमाणे इथं कंस नाहीये म्हणजे कंसाची क्रिया आपण काढून टाकू. आता भागाकारची क्रिया दिसत आहे, ठीक आहे, भागाकारची क्रिया आता आपण इथे करणार. आता बाकीचे समीकरण आहे तसं आपण इथं नोट करून घेणार आणि त्यानंतर आता भागाकारची आपण क्रिया करणार. आता जर 8 ने 64 ला भाग दिला तर 8 8 64 म्हणजे 8 आपलं प्रश्नाचं उत्तर आलं. त्यानंतर प्लस 1 आहे तसं आपण समीकरण इथं नोट करून घेतलं. आता गुणाकाराची क्रिया करायची बघा. आता गुणाकाराची क्रिया करायची, आपल्याला इथं बेरीज वजाबाकी दिली परंतु ती नंतर करायची. गुणाकाराची क्रिया करायची. आता 10 गुणिले 3 किती होतात, 30 होतात, बरोबर. 30 मायनस 8, ठीक आहे, आणि त्यानंतर प्लस 1 अशा प्रकारचं आपलं हे आलं. आता तुम्हाला पुढे काय सांगितलेलं आहे मी इथं, आपल्याला त्यानंतर काय करायची, वजाबाकी करायची. आता 30 मधून 8 गेले किती प्रश्नाचं उत्तर येणार, 22 उत्तर येणार आणि त्यानंतर प्लस 1 अशा प्रकारचं. आता 22 1 किती झाले, 23 म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा प्रकारचं आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. आता काय विद्यार्थी काय करतात, डायरेक्टली इथं पहिल्यांदा इथं जर विचार केला तर बेरीज करतात, मध्येच इथं वजाबाकी करतात. त्यांना हे जे नियम आहे ते माहीत नसतात. सर्व विद्यार्थ्यांना माहिती असतात परंतु काही चुकून जे विद्यार्थी असतात त्यांना माहिती नसतं, त्यामुळे हे डिटेलमध्ये सांगा. पुढील प्रश्न बघा कसा दिलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला इथं अक्षर प्लस संख्या मालाचं इथं उदाहरण आलेलं आहे. एक तर तुम्हाला कधी कधी अक्षरांचंच येतं, कधी कधी संख्यांचंच येतं आणि कधी कधी अक्षर प्लस संख्या म्हणजेच अक्षर असतात काही आणि काही संख्या असतात. आणि अशाच प्रकारचा पुढे आपल्याला गट दिलेला असतो, पुढे अजून आपल्याला गट दिला असतो आणि पुढे प्रश्नाच्या चिन्हाच्या जागी आपल्याला किती अक्षर येतील आणि कोणती अक्षर कोणत्या संख्या येतील ते आपल्याला सांगायचं असतं. तर त्यासाठी आपल्याला या तक्त्याची गरज पडत असते. नॉर्मली मी फक्त दाखवण्यासाठी इथं लगेचच्या लगेच तक्ता इथं काढलेला आहे एबीसीडीचा, ए पासून एम पर्यंत आणि एम पासून जर विचार केला तर एम एन आणि त्यानंतर झेड पर्यंत. म्हणजे हे 13 अक्षर, 13 नंबरचं अक्षर एम आणि त्यानंतर झेड 26 नंबरचं अक्षर, ठीक आहे. हा नॉर्मल तक्ता सर्वांनाच माहिती असं सांगण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचं केलं. आता त्यानुसार आपण हे उदाहरण लगेच सोडू शकता. इथं बघा के दिलाय, के पासून इथं एम कसा आला बघायचा. इथं काय दिलेलं आहे, के दिलाय. के पासून जर विचार केला तर 2 नंबरचं अक्षर काय आहे, एम आहे. त्यानंतर एम पासून पुढे काय आलेलं आहे, ओ आलेलं आहे. एम पासून 2 नंबरचं अक्षर काय आहे, आपल्याला ओ बघण्यासाठी भेटत आहे. ओ पासून 2 नंबरचं अक्षर काय आहे, क्यू आहे बघा, क्यू, ठीक आहे. क्यू आलेलं आपल्याला पुढे बघण्यासाठी भेटेल. तर क्यू पासून 2 नंबरचं अक्षर काय आहे बघायचं आणि ते आपलं पुढील अक्षर येणार. म्हणजेच पहिलं अक्षर आपल्याला यस मिळालं, ठीक आहे. कशा प्रकारचं सोडवलं समजलं. चला पुढे. आता पी दिलाय त्यानंतर आर दिलेला आहे. इथं पी त्यानंतर आर दिलाय. आर पासून पुढे जर विचार केला तर 2 नंबरचा टी आहे. 2 नंबरचा बघा टी अक्षर आपल्याला बघण्यासाठी भेटेल. टी पासून 2 नंबरचा अक्षर व्ही आहे आणि व्ही पासून 2 नंबरचा अक्षर आहे एक्स. म्हणजेच आपल्याला सर्वात पहिलं अक्षर यस मिळालं. त्यानंतर जर विचार केला यस त्यानंतर एक्स अशा प्रकारचं 2 अक्षर आपल्याला भेटली. आता पुढे आपल्याला जर विचार केला तर हे 2 अक्षर आलेत हे समजलं, परंतु पुढे आपल्याला संख्या देखील दिल्यात. आता या संख्या कशा आल्यात ते आपल्याला बघायचं. इथं 21 दिलंय, त्यानंतर इथं 32 दिलंय, त्यानंतर इथं दिलेलं आहे 43. म्हणजे जर विचार केला तर इथे 21 आहे. 21 मध्ये किती ऍड झालेत इथे बघा बरं. 21 मध्ये जर विचार केला तर 11 ऍड केलेत. किती, 21 मध्ये 11 ऍड केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 32. म्हणजेच इथं 11 ऍड झाले. त्यानंतर इथं 32 आले. 32 मध्ये किती ऍड झालेत बघा. 32 मध्ये जर विचार केला तर पुन्हा 11 ऍड झालेलं बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर 43 येतं आणि 43 मध्ये जर विचार केला तर पुन्हा इथं जर विचार केला 11 ऍड केले तर 54 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. आता 54 मध्ये पुन्हा 11 ऍड करा आणि प्रश्नाचं उत्तर काय येणार 65. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, एक्स एस आपल्याला 65 हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यस एक्स 65 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं आपण या प्रश्नाला कसं सोडवलं. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. कधी कधी तुम्हाला फक्त अक्षर दिली असतात, कधी कधी संख्या दिल्या असतात आणि कधी कधी अक्षर प्लस संख्या दिलेल्या असतात. कोणत्या प्रकारचं उदाहरण आलं तरी तुम्हाला ते सोडवता येणं गरजेचं असणार आहे. बघा आता पुढील प्रश्न कसा दिलेला आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. डावी बाजू दिलेली असते, उजवी बाजू दिलेली असते आणि आता आपल्याला काय ओळखायचं, जे प्रश्नामध्ये विचारलं असतं ते ओळखायचं आहे. तर इथे बघा काय म्हटलेलं आहे या मालिकेमध्ये उजव्या टोकापासून तिसरे अक्षर. आता उजवं टोक कोणतं आहे, हे उजवे. उजव्या टोकापासून तिसरं अक्षर म्हणजेच 1 2 3 अशा प्रकारचं हे 3 नंबरचं अक्षर झालं. तिसरं अक्षर 1 2 3. 3 नंबरचं अक्षर काय आहे, जी तिसरे अक्षर आणि डाव्या टोकापासून तिसरे अक्षर. आता हे डावं टोक 1 2 3 हे झालं बी, हे तिसरं अक्षर. आता
या दरम्यानमध्ये किती संख्या आहेत, या दरम्यानमध्ये आपल्याला किती अक्षर आहेत असं सांगितलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला अक्षर किती आहेत या दरम्यानमध्ये ते तुम्हाला सांगायचे। तर डायरेक्टली अक्षर मोजा, सांगा बरं किती आहेत। 1 2 3 4 5, ठीक आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 या दरम्यामध्ये म्हटलेले, ठीक आहे। या दरम्यामध्ये म्हणजे एवढी अक्षर, तर ते किती आहेत, 16 अक्षर आहेत। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। एवढे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो। अशा प्रकारचे बुद्धिमत्तावरती जास्तीत जास्त सोपे प्रश्न विचारले जातात, इथे तुमचा स्कोर वाढू शकतो मित्रांनो। त्यासाठी आपण काय बुद्धिमत्तासाठी प्रश्नसंच तयार केलेत, टॉपिकनुसार काय नोट्स काढल्यात, त्यामध्ये मराठीचाही समावेश असणार आहे, मराठी विषय, त्यानंतर बुद्धिमत्ता झालं, त्यासोबत प्लस तुम्हाला गणितही भेटणार आहे। परंतु या परीक्षेसाठी गणित विचारले जाणार नाहीये, जर आलेच 1-2 प्रश्न तर त्यासाठी तुम्हाला गणिताच्याही नोट्स दिल्या जाणार आहे। त्यासोबत इंग्लिश झालं तर इंग्लिशचे 40 टॉपिक कव्हर केलेत, त्याच्या बाहेरचं काही जाणार नाहीये, सर्व टॉपिक आपण मराठीमध्ये स्पष्टीकरणासोबत कव्हर केलेत। त्यासोबत चालू घडामोडीवरती तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारले जाऊ शकतात, जास्तीत जास्त 10 सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर अशा प्रकारच्या या 4 विषयांच्या आपण नोट्स काढल्यात, किती 4 विषयांच्या। इथून मागे आपण यांची प्राइस ठेवली होती फक्त 160 रुपये, 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला 160 रुपयामध्ये आपण देत होतो। परंतु आता तुमचे उद्या आणि परवा पेपर आलेत, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रिव्हिजनची गरज असणार आहे, सर्व स्पष्टीकरणाची गरज असणार आहे। कोणता प्रश्न आला तर त्याचं स्पष्टीकरण काय असतं, कसं सोडवायचं, हे सर्व आपण आपल्या बुद्धिमत्ताच्या नोट्समध्ये दिलेत। त्यासोबत इंग्लिशचे सर्व विषयांचे स्पष्टीकरण दिलेत, म्हणजे इंग्लिशमध्ये जेवढे पण टॉपिक आहेत 40 टॉपिकचा आपण अभ्यास पूर्ण केलाय आणि त्या सर्व टॉपिकचे स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याचमध्ये मराठीचा जर विचार केला तर 37 ते 38 टॉपिक कव्हर केलेत आणि सर्व स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे। आणि त्यासोबत चालू घडामोडीचा जर विचार केला तर 1 वर्षाची चालू घडामोडी तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल 1 ऑक्टोबर पासून, ठीक आहे। 1 ऑक्टोबर 2022 पासून तर 11 ऑक्टोबर 2023 पर्यंतची सर्व चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर आपण आपल्या यामध्ये नोट्समध्ये कव्हर केलेले आहे। तर अशा प्रकारच्या या 4 विषयांच्या नोट्स आपण सर्वात पहिल्यांदा 160 रुपयामध्ये ठेवल्या होत्या, परंतु आता पेपर जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण याची प्राइस आता फक्त 119 ठेवली। यामध्ये तुम्हाला सर्व 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये। एवढ्या कमी किमतीमध्ये एवढ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये आणि पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे। एका विषयाची नोट्स म्हणले तर 150 ते 200 पेजेसची नोट आहे, ठीक आहे। कमीत कमी 150 ते 200 पेजेसची नोट्स तुम्हाला एका विषयाची बघण्यासाठी भेटून जाईल। अशा प्रकारच्या 4 विषयांचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे। फक्त 2 दिवसांसाठी 19, 20 आणि आजचा दिवस आहे 18 तारीख, 18, 19, 20 या 2 ते 3 दिवसांसाठी या सर्व नोट्सची प्राइस आपण 119 रुपये ठेवली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर देत आहे 91 39 64 31 99, बघा मोबाईल नंबर तुम्ही व्यवस्थित बघू शकता, नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मोबाईल नंबर टाकून देतोय। तर या मोबाईल नंबरवरती जर विचार केला तर तुम्ही फोनपे, गुगल पे नाही तर पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता 91 39 64 31 99 आणि याच मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे डायरेक्टली, ठीक आहे। पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। SMS कॉल करत बसू नका, टाइम वेस्ट करू नका, खूपच कमी वेळ राहिलाय। तुम्हाला डायरेक्टली पेमेंट करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचं आहे, त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्वच्या सर्व विषयांच्या नोट्स, चालू घडामोडी या सर्व काही सेंड केल्या जातील मित्रांनो आपल्यातर्फे, ठीक आहे। तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही या नोट्ससाठी जॉईन होऊ शकता। रिव्हिजनसाठी खूपच बेस्ट असणार आहे, कारण 1 नाही तर 2 दिवसाचा तुमच्याकडे वेळ आहे। अन्वेषक जर म्हटलं तर 1 दिवसाचा वेळ आहे आणि जर विचार केला इतर 2 पद तर त्यांच्यासाठी 2 दिवसाचा तुमच्याकडे वेळ असणार आहे। तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या नोट्स घेऊ शकता, रिव्हिजन करू शकता। मार्केटमध्ये काही नवीन पुस्तकं आलेले आहेत मित्रांनो, यामध्ये जर विचार केला तर सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं असणार आहे। लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार 79 प्रश्नपत्रिकांचा संच या पुस्तकामध्ये दिलेले आहे। यामध्ये जर विचार केला वनरक्षक झालं, लेखापाल झालं, सहकार विभाग झालं आणि बाकीचे जे लेटेस्ट आता TCS कंपनीने पेपर घेतले त्या सर्व पेपरचा समावेश तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो। सर्व स्पष्टीकरण उत्तरासोबत तुम्हाला इथे हे सर्व आपल्याला प्रश्नपत्रिकांचा समावेश बघण्यासाठी भेटून जाईल। पुढे जर विचार केला तर चालू घडामोडी 81 सर्व प्रश्नसंच हे पुस्तक तुम्ही वापरू शकता लेटेस्ट चालू घडामोडीसाठी। त्यासोबत 3रं नंबरचं पुस्तक आहे TCS पॅटर्ननुसार मराठी व इंग्लिश प्रश्नसंच। यामध्ये सर्व टॉपिकनुसार स्पष्टीकरणासोबत सर्व प्रश्नसंच तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो। स्पेशल मराठी व इंग्लिश या विषयासाठी बेस्ट असणार आहे TCS IBPS पॅटर्ननुसार। त्यासोबत लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार झालेली तलाठी भरती, त्यामध्ये जर विचार केला तर एकूण 57 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत। तर सर्व शिफ्टचे जे पण प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा एकत्रित संच तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल। तर हे लेटेस्ट मार्केटमध्ये पुस्तकं आलेले आहेत मित्रांनो, अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे TCS IBPS पॅटर्ननुसार, नाही तर इतर कोणत्याही सरळ सेवेची
आपण तयारी करत असाल तर त्यासाठी हे पुस्तकं तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. तर ह्या सर्व पुस्तकांची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही हे पुस्तकं खरेदी करू शकता, माहिती घेऊ शकता, नाहीतर ऑनलाईन सर्च करून ऑनलाईन देखील हे पुस्तकं तुम्ही मागवू शकता. चला पुढील प्रश्न आपण बघूया. तर बघा अगदी त्याच टाईपचं एक उदाहरण आपण बघूया जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. इथं डावी बाजू दिली आहे, इथं उजवी बाजू दिली आहे. आता यामध्ये काय म्हटलेलं बघा, आपल्याला या अक्षरमालिकेमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे सर्वात डावीकडून स्वर आणि सर्वात उजवीकडून इथं स्वर, म्हणजेच इकडचा स्वर आणि इकडचा स्वर. ठीक आहे, हे दोन्ही स्वर या दरम्यानमध्ये किती अक्षर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. आता इंग्रजीतील स्वर कोणते, आपल्याला हे स्वर 5 माहिती असणं गरजेचं आहे. ए, त्यानंतर ई, त्यानंतर यू, आय, ओ, जे आपल्याला हे स्वर आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण हे स्वर नोट केले आणि त्यानंतर आपण यानुसार इथं सोडवणार. इथं बघा स्वर कुठं आहे, या साईडने डावी बाजूने जर म्हटलं तर इथं हा नाही, हा नाही, इथं आपल्याला स्वर दिसत आहे, ई इथं स्वर आलेला आहे, बरोबर. त्यानंतर आता या साईडने उजवी बाजूने इथं आपण बघूया. उजव्या बाजूने जर विचार केला तर बघा स्वर कुठं दिसत आहे, तुम्हाला इथं दिसतोय का, इथे नाही. त्यानंतर इथं बघा यू आलेला आहे, यू हा स्वर आहे इंग्रजीतील, तर यू इथं स्वर दिसत आहे. नॉर्मल तुम्हाला समजलं, दोन्ही स्वर तुम्हाला समजून आले. आता काय म्हटलेलं आहे, या दोन्ही स्वरांच्या डावीकडून आणि उजवीकडून या दोन्ही स्वरांच्या मध्ये किती अक्षर आहेत ते आपल्याला सांगायचे. तर मोजा अक्षर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 अक्षर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. चला पुढील प्रश्न. तर बघा आता पुढील उदाहरण कसं दिलेलं आहे, आपल्याला इथं 4 जोड्या दिलेल्या आहेत. या 4 जोड्यांपैकी आपल्याला वेगळी विसंगत जोडी ओळखायची आहे, म्हणजेच गटात न बसणारी जी जोडी आहे ती ओळखायची आहे. तर एकदम सोपं, त्यासाठी तक्ता मी ऑलरेडी इथं काढून घेतलेला आहे. इथं यल आणि एन दिलेलं आहे, म्हणजेच इथं यल आणि इथं एन दिलेलं आहे. त्यानंतर पुढे काय दिलं आहे, ओ, आणि त्यानंतर काय दिलाय, पी दिलाय. म्हणजेच आपल्याला इथं 2चा गॅप बघण्यासाठी भेटला आणि इथं डायरेक्टली 1चा गॅप बघण्यासाठी भेटला. या पहिल्या जोडीमध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे, पहिल्यांदा 2चा गॅप आणि त्यानंतर 1चा गॅप अशा प्रकारचा बघण्यासाठी भेटलेला आहे. पुढील जोडी बघूया. इथं एच दिलेला आहे, त्यानंतर एच पासून जे दिलाय. ठीक आहे, म्हणजे 2चा गॅप आणि त्यानंतर पुढील आपल्याला लगेच के दिलाय आणि त्यानंतर के पासून इथे यम, म्हणजे इथे पण 2चा गॅप. म्हणजेच आपल्याला या 2 मध्ये 2चा गॅप बघण्यासाठी भेटलेला आहे. यामध्ये जरी म्हटलं तर इथं यम दिलेला आहे बघा, आणि त्यानंतर इथं ओ दिलाय, त्यानंतर पी आणि त्यानंतर आर दिलाय, बरोबर. म्हणजे 2चा गॅप इथं आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. तिसरं जर झालं त्यानंतर चौथं बघा, इथं क्यू दिलाय, त्यानंतर एस दिलाय, त्यानंतर इथं व्ही आणि टी दिलाय, टी आणि व्ही दिलाय. म्हणजे इथं पण 2चा गॅप, इथे पण 2चा गॅप. यावरून आपल्याला काय समजत आहे, इथे पण 2चा गॅप, इथे पण 2चा गॅप. इथे हे जे 3 गॅप आहे बरोबर दिसत आहे आणि पहिले जे ऑप्शन आहे यामध्ये वेगळा दिसत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे विसंगत असणार आहे. ही जी जोडी आहे ती वेगळी असणार आहे, गटात न बसणारी जोडी असणार आहे. यावरून ऑप्शन 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील त्याच टाईपचं एक उदाहरण दिलेलं आहे. इथे 4 आपल्याला जोड्या दिल्या आहेत, त्यातील आपल्याला विसंगत वेगळी जोडी ओळखायची आहे. तर इथे शिकारा खार दिलेला आहे. ठीक आहे, शिकारा खार, तर हे खाद्य आहे शिकाराचं खार. त्यानंतर जर विचार केला तर मांजर उंदीर, मांजर उंदराला खाते, हे सुद्धा मांजरीचं खाद्य झालं. सिंह हरणाला खातो, हे सुद्धा सिंहाचं खाद्य झालं. त्यानंतर गाय कोंबडीला खाते का, नाही खात, म्हणजे हे खाद्य नाही झालं. हे बाकीचे हे खाद्य यांचे. ठीक आहे, म्हणजेच यावरून आपल्याला विसंगत काय दिसत आहे, गाय कोंबडी ही जी जोडी आहे विसंगत वेगळी दिसत आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. असे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्तेचे जे आपण 50 टॉपिक घेतलेत त्यातील जर विचार केला तर आरामशीर 22+ जे टॉपिक आहेत त्यामधूनच त्याच टाईपचे प्रश्न विचारले जाणार. त्यासाठी बुद्धिमत्तेसाठी आपल्या नोट्स तर 1 नंबर असणार आहे. चला पुढे. तर बघा आता पुढील उदाहरण काय दिलेलं आहे. आता वरील जर म्हटलं तर हे जे उदाहरण आहे ते तुम्ही घरी सोडू शकता. हे बघा उदाहरण तुम्हाला दिसत असेल आपल्याला स्क्रीनवरती. तर या उदाहरणाचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच टाईपचं उदाहरण आहे, गटात न बसणार आहे, इथं आपल्याला पर्याय शोधायचा आहे. चला पुढील एक उदाहरण बघूया. त्यानंतर इथं जर विचार केला तर त्याच टाईपचं एक उदाहरण आहे, गटात न बसणारं. हे सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करा. हे थोडक्यात एक वेगळं उदाहरण घेतलेलं आहे, ते आपण सोडूया. बघा उदाहरण काय दिलेलं आहे. 17 वरतून 21 आले, 21 वरतून 29, त्यानंतर 29 झाल्यानंतर 41, 41 झाल्यानंतर 57 आणि 57च्या पुढे काय येईल ते सांगायचं आहे. आता 17 पहिल्यांदा दिलेत, 17 नंतर इथे 21, 17 पासून 21 कसे येतात जर विचार केला 17 प्लस आपण 4 केले तर उत्तर येतं 21.
आता 21 मध्ये पुन्हा इथे जर विचार केला 8 मिक्स केले 8 प्लस केले तर उत्तर काय येतं 29. त्यानंतर 29 मध्ये प्लस आपण इथे जर विचार केला 12 केले ऍड तर आपलं 41 उत्तर येतं. 41 मध्ये प्लस आपण पुन्हा जर विचार केला 12 त्यानंतर आता किती करणार 16 तर 16 ऍड केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 57. आता 57 मध्ये आपल्याला किती ऍड करावं लागणार आहे इथे 4 झाले 8 झाले 12 झाले 16 झाले आता 20 आपल्याला ऍड करावं लागणार आहे. तर 57 मध्ये जेव्हा आपण 20 ऍड करणार त्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार 77 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोपे सोपे विचारले जात असतात. बुद्धिमत्ता यावरती जे पण प्रश्न असतात सोपे असतात परंतु थोडे वेळखाऊ असतात. त्यासाठी हा जो विषय तो लास्टला सोडवण्यासाठी तेव्हा जास्तीत जास्त वेळ वाचवा आणि त्यानंतर यावरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. आता उद्याचा ज्यांचा पण पेपर आहे त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि परवा ज्यांचा पेपर असणार आहे त्यानंतर परवाचा ज्यांचा पण पेपर आहे त्यांच्यासाठी उद्या जे पण प्रश्न येतील त्यावरती आपण डिटेलमध्ये उद्या व्हिडिओ घेणारच आहोत. ठीक आहे. तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.